नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। आता तुम्ही म्हणाल आवळ्यामध्ये गूळ टाकून ही कुठली रेसिपी का नाही, एकदा केला तर अगदी 6 महिने तुम्ही खाऊ शकता। आता ही काय असेल नेमकी पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चला तर वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आता बघा, हिवाळा सुरू आहे। हिवाळा म्हणलं ना तर बाजारात भरभरून प्रमाणामध्ये हे आवळे तुम्हाला बघायला मिळतील। ह्याला ना मोर आवळा सुद्धा म्हणतात बरं का। आता ह्याचे सांगावे तितके फायदे कमी आहेत बरं का। आवळ्यामध्ये ना व्हिटॅमिन सी आणि टॅनिक लोह आणि कॅल्शियम यांचे महत्त्वाचे पोषक घटक असतात। आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असल्यामुळे का नाही रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते। त्याचबरोबर केसांसाठी त्वचासाठी खूप फायदा होतो। मधुमेह पेशंटला सुद्धा ह्या आवळ्याचा खूप असा फायदा होतो बरं का। पचनक्रिया सुद्धा सुधारते। आता आवळ्याचे सांगावे तितके फायदे कमीच आहेत। तर आता इथं मी काय केले बघा, अर्धा किलो इतके आवळे घेतलेत। छान स्वच्छ पहिल्यांदा साध्या पाण्यातनं धुवून घेतले। धुतलेलं पाणी काढून पुन्हा साधारण 1-1.5 ग्लास इतकं पाणी घेतलंय आणि त्याच्यामध्ये ना 1 चम्मचभर इतकं मीठ घातलेलं आहे। 1 तासभर ना हे आवळे ह्या पाण्यामध्येच असेच भिजत ठेवले होते। म्हणजे बघा, हे आवळे ना खूप लांबून आलेले असतात बाजारामधून, खराब असतात खूप, आपल्याला ह्याच्यावरचे सालं वगैरे काढायचे नाहीत। त्याच्यामुळे ना आपल्याला स्वच्छ धुवून घेणं हे खूप गरजेचं आहे। त्यामुळे मिठाच्या पाण्यामध्ये असं भिजत घालून धुतल्यामुळे ना अगदी छान स्वच्छ निघतात, चकाकी येते ह्याला। अगदी तुम्ही रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवून दुसऱ्या दिवशी चोळून घेतलात हे आवळे तरी सुद्धा चालतील। आता बघा, आपल्याला काय करायचं, ह्या पाण्यातनं आवळे सगळे काढून घेतले। आता हे आवळे ना शिजून घ्यायचे आहेत। पण बरेच जण कुकरच्या शिट्ट्या काढून ना शिजून घेतात, तसं करायचं नाही। कारण त्याच्यामध्ये जे घटक असतात ते पूर्णपणे निघून जातात शिजल्यामुळे। आता आपल्याला हे कसे शिजवून घ्यायचे आहेत माहिती आहे काय, चाळणीवरती बघा सर्व आवळे काढून घेतलेत। कढईमध्ये बघा अगोदरच पाणी उकळायला ठेवलं होतं, त्याच्यामध्ये लिंबाची फोड टाकले कढई खराब होऊ नये म्हणून। आता ही चाळण का नाही अशी कढईवरती नेऊन ठेवायची, वरती झाकण ठेवायचं आणि 12 ते 15 मिनिटं हे आवळे वाफून घेणार आहोत। आता 15 मिनिटांनंतर मी झाकण काढले, बघा आवळे छान प्रकारे आपले वाफवून झालेत। बघा, ह्याच्या ज्या पाकळ्या असतात ते वेगळ्या तुम्हाला दिसतात भेगा पडलेल्या, तेव्हा समजायचं हे आवळे ना आपले छान प्रकारे वाफवून झालेत। आता ही चाळण खाली काढून घ्यायची आहे। पूर्णपणे थंड झाल्यानंतर ना आपल्याला काय करायचं आहे, हे बघा ह्या आवळ्याच्या ना अशा पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि आवळ्याच्या आतमध्ये बघा मोठा बी असतो, तो आपल्याला वेगळा करून घ्यायचा आहे बस। हे बघा छान प्रकारे वाफवले गेले, कसं समजायचं ते तुम्हाला दाखवलं। सगळ्या आवळ्यांच्या वरनी अशा छान प्रकारे भेगा पडलेल्या आहेत बघा। आवळे छान प्रकारे वाफवले तरच ना असे तुमचे आवळ्याच्या मधली ना बी जी असते ती सहजपणे निघली जाते। बघा, आत्तापर्यंत आपण कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं, तर आज करत आहोत आपण आवळा कँडी। तेही जराही उन्हात न सुकवता। ह्याच्या अगोदर सुद्धा गेल्या वर्षी सुद्धा आपण एक व्हिडिओ पाहिला, तो वेगळा होता आणि आजचा सुद्धा खूप असा वेगळा आहे बरं का। अगोदर आपण कँडी केली ती कशी केली माहिती आहे का, उन्हामध्ये चांगले 3 ते 4 दिवस ही कँडी सुकवून मग केली होती। आज जरा वेगळ्या पद्धतीत आपण करत आहोत बरं का। आता बघा, मिक्सरच्या भांड्यामध्ये ना 1 पाव कप इतकी साखर ना जर अशीच बारीक करून घ्यायची, अति जास्त नाही। आता इथे मी साखर वापरले, अगदी तुमच्याकडे खडी साखर असेल ना ती आवर्जून वापरा। आता काय करायचं माहिती आहे का, ह्या ज्या आपल्या आवळ्याच्या फोडी आहेत ना त्या मिक्सर भांड्यामध्ये काढून मस्त एकदम ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे। पण जरा सुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही बरं का, थोडी थोडी घालून करायची, म्हणजे छान प्रकारे एकसारखी छान स्मूथ अशी व्हायला हवी ना म्हणून। एका वेळेस जास्तीची करायची नाही, कारण का ती ना जशी पाहिजे तशी ह्याची पेस्ट बारीक होत नाही। त्यामुळे छोटं मिक्सरचं भांडं वापरायचं, म्हणजे छान एकसारखी बारीक होते बरं का ही आवळ्याची पेस्ट। जसजशी आवळ्याची पेस्ट होईल ना तशी मी डायरेक्ट पॅनमध्ये काढून घेतली बरं का, म्हणजे कसं आपली जास्तीची भांडी खराब होत नाही। आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं गूळ, तर गूळ असा काळाचा वापरायचा आहे जो की केमिकल युक्त असतो। आता गूळ बघा, मी बारीक चिरलेला ना 1/4 वाटी इतका वापरलेला आहे। अर्धा चमच इतकी मिरीपूड, अर्धा चमच इतकं काळं मीठ, 1 पाव चमच इतकं आपलं साधं मीठ आणि अर्धा चमच इतकं लाल तिखट वापरलेलं आहे। अगदी लाल तिखट नाही वापरला तरी सुद्धा चालेल, पण आपल्या ह्या कँडीला ना रंग छान येतो म्हणून थोडंसंच लाल तिखट, म्हणजे तिखटचं नाही आहे हे, फक्त रंग छान यावा म्हणून वापरलेला आहे। आता हा पॅन गॅसवरती नेऊन ठेवायचा आहे आणि आपल्याला सतत हलवत राहायचं आहे। तुम्हाला जर गुळाचं प्रमाण समजत नसेल तर काय करायचं माहिती आहे का, जेवढी तुम्ही आवळ्याची ही पेस्ट केली का नाही ती मोजून घ्यायची, मग तुम्हाला गुळसुद्धा मोजायचा आहे। जेवढी तुमची आवळ्याची पेस्ट असेल तेवढाच तुम्हाला गुळ घ्यायचा आहे, दोन्हीचं प्रमाण सेम ठेवायचं आहे। असं इथं बारीक ठेवलेला आहे आणि आपल्याला ना सतत हलवत राहायचं आहे। जसजसा गूळ आपला वितळेल ना तसतसं हे मिश्रण पातळ होणार आहे आणि पुन्हा आपल्याला सतत शिजवून घ्यायचं आहे, आठवून घ्यायचं आहे। पुरणपोळीचं आपण पुरण बघा कसं करतो, गूळ घातल्यानंतर सुरुवातीला पातळ होतं आणि नंतर घट्ट होईपर्यंत आपण शिजवून घेतो, अगदी तसंच ह्याला सुद्धा करून घ्यायचं आहे बरं का। तर तुम्हाला गॅस बारीक करूनच सतत हलवत राहायचं आहे,
जरा ह्या प्रोसेसला वेळ लागतो कारण घट्ट होण्यासाठी. बघा हिवाळा म्हणलं की सगळ्या स्त्रियांचा प्रॉब्लेम तो म्हणजे केस गळतीचा बरं का. केसासाठी खूप फायदेशीर आहे आवळा बरं का. तुम्ही ह्याचे वेगवेगळे प्रकार करून खाऊ शकता, जसं की ह्या आवळ्याचा मोरंबा, आवळ्याचं लोणचं. त्याचबरोबर ह्या आवळ्याचा तुम्ही रोज 1 ग्लास ज्यूस पिलात ना तरी सुद्धा तुमची केस गळती 99% तरी थांबते बरं. केसामध्ये वाढ होण्यास सुद्धा मदत होते ह्या आवळ्यामुळे बरं का. अगदी आवळ्याची पावडर सुद्धा मार्केटमध्ये मिळते बघा सहजपणे. ह्याच्यामध्ये बघा 1 चमचा इतकं तूप घालून ना परत सतत हलवत राहणार आहे. तूप घातल्यामुळे छान प्रकारे ह्याला शाईन येते. अजूनपर्यंत ही आपलं मिश्रण सैलसरच आहे बघा. अजून आपल्याला परतत राहावं लागणार आहे, तेव्हा आणखीन ते थोडं घट्ट होईल. आवळा ना तुम्ही कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये खाल्लाच पाहिजे. तुम्ही आवळा हा कच्चा खाऊ शकता, त्याचा रस पिऊ शकता किंवा आवळा पावडरच्या स्वरूपात घेऊ शकता. जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचं सेवन केलं तर खूप फायदेशीर मानले जाते. का नाही, आपल्या शरीराला थंडावा देतो, ज्याच्यामुळे उन्हाळ्यात आराम मिळतो आणि डिहायड्रेशनची समस्या कमी होते. आता तुम्हाला आवळ्याचे तर फायदे भरपूर सांगितले. आता इथं बघा ह्यांचा छान एक गोळा झालेला तुम्हाला दिसत असेल, म्हणजे पॅन सोडलेला आहे म्हणजे समजायचं हे तयार झाले बरं का. आपल्याला ह्याच्यामध्ये काय करायचे आहे माहिती आहे का, वेलची आणि सुंठ ह्याची पावडर घालायची बरं का. शेवटी घालायची म्हणजे ना ह्याचा वास छान प्रकारे टिकून राहतो. अगदीच तुम्हाला वाटलं तर बघा ह्याच्यामध्ये 1 पाव चमच इतकी हळद सुद्धा घालू शकता. काय करायचं आपल्याला पूर्णपणे हे थंड करून घ्यायचं आहे बरं का, तरच आपल्याला ह्याची कॅन्डी करता येईल. आता बघा हे मिश्रण आहे तुम्ही एखाद्या ताटामध्ये काढून घेतलात तरी सुद्धा चालेल, पण इथं मी पॅनमध्येच करत आहे म्हणजे कसं जास्तीची आपली भांडी सुद्धा चिकट होत नाहीत. आता हे थंड होण्यासाठी बघा हा पॅन ना मी फॅन खाली ठेवला होता. छान प्रकारे थंड झाले, मस्त सेट झाले बघा. आता आपल्याला ह्याची कॅन्डी करून घ्यायची आहेत. छोटे छोटे जशी आपली छोटी बोर असतात का नाही तसे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत. अति मोठे सुद्धा करायचे नाही. तर थोड्या प्रमाणामध्ये ना मी छोट्या छोट्या कॅन्डी ह्या करून घेतल्यात. हाताला चिटकते असं वाटलं तर थोडंसं हाताला तूप लावून घ्यायचं आणि असे छोटे छोटे कॅन्डी करायचे. आणि नंतर बघा आपण जी पिठी साखर भरड अशी करून घेतली होती का नाही त्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे घोळून घ्यायचं आहे. इथं बघा ही काय एकदम संपूर्ण मी कॅन्डी करून घेतली नाही, थोडीच कॅन्डी केली. आता अर्ध्याचं काय करायचं तुम्हाला मी पुढे सांगते. आणि बघा ही कॅन्डी ना हातावरती पुन्हा एकदा अशी गोल फिरवून घ्यायची, म्हणजे कसं आपण साखरेमध्ये घोळून घेतलं का नाही ती ह्याला छान प्रकारे चिटकली जाईल म्हणून. आता सेम पद्धतीने आपल्याला असंच करायचं आहे बघा. अशा प्रकारे आपल्याला ह्या पिठी साखरमध्ये ही कॅन्डी घोळून घ्यायची आहे. आता बघा थंडी सुरू आहे का नाही, मग थंडी म्हणलं तर अगदी लहान मुलेच काय मोठ्यांना सुद्धा सर्दी, खोकला, घसा खवखवणे, बरोबर घसा बसणे, घसा दुखणे असे प्रॉब्लेम होतात बघा. मग त्यांच्यासाठी आज आपण घरगुती पद्धतीत हे गोळी म्हणायला हरकत नाही. तुम्ही एक ही कॅन्डी खालात ना तर तुम्हाला खरंच खूप आराम वाटेल. खास करून स्त्रियांनी तरी रोज 1 तरी ही आवर्जून कॅन्डी खाल्ली पाहिजे. चव सुद्धा आंबट गोड छान येते. आणि बघा इथं तुम्हाला एक मोडून दाखवले, अगदी मस्त ज्युसी मौसूद झाले बरं का. आता बघा इथं ना मी थोड्या प्रमाणामध्येच ही कॅन्डी करून घेतली. एखाद्या काचेच्या भरणीमध्ये अशा प्रकारे जर भरून फ्रीजमध्ये ठेवलात ना तर अगदी 6 महिने खराब होत नाही. फ्रीजच्या बाहेर म्हणाय गेला तर अगदी 2 ते 3 महिने खराब होत नाही. आता उरलेलं जे मिश्रण आहे ते एखाद्या मी हवाबंद डब्यामध्ये काढून घेते बघा. तर ना तुम्ही जामसारखं चपातीला ब्रेडला लावून मुलांना देऊ शकता. खायला खूप छान लागतं, मुलं आवडीने. तुम्ही ना रोज 1 चमच असं जरी खाल्लात तरी सुद्धा खूप छान लागतं खायला. मग बहुगुणी गुणधर्म असलेल्या आवळ्याची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका, व्हिडिओ शेअर करा. चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये.